हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर पहा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ऑडिटिंग, तर यामधील चॅप्टर 2 इंटरनल ऑडिट, तर याचा जो नोट्स आहेत तर त्याच्या मी इंग्लिशमधून नोट्स मी चॅनेलवर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. आणि आज आपण चॅप्टर फर्स्ट BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 समर 2025 सब्जेक्ट ऑडिटिंग म्हणजेच युनिट नंबर 1 चेकिंग, व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट. तर या चॅप्टरमध्ये चेकिंग, व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट काय असतो तर ते आज आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, ते सुद्धा इंग्लिशमध्ये. तर पहा, सगळ्यात आधी आपण मीनिंग बघणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा, मीनिंग आहे. फक्त मी मीनिंग एवढं वाचून दाखवते, बाकीच्या नोट्स तुम्हाला स्क्रीन शेअर करते, ठीक आहे. तर आज आपण मीनिंग अँड व्हाउचर्स हे एवढं पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग हे पाहूयात, ठीक आहे. तर व्हिडिओ मिस करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. त्यामुळे तुम्ही कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर पहा, चेकिंग, व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट यामधील अगोदर आपण मीनिंग बघणार आहोत. तर पहा, व्हाउचर इज नोन ॲज द एव्हिडंट फॉर द सपोर्ट ऑफ अ ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच प्रमाणन हे बिल, पावत्या, करार, पेइंग स्लिप इत्यादी असू शकतात. तर पहा, इट मे बी बिल्स, रिसिप्ट, रिक्विजेशन फॉर्म, ॲग्रीमेंट म्हणजेच करार, डिसिजन, बँक पेइंग स्लिप इत्यादी. द ॲक्ट ऑफ एक्झामायनिंग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन ऑर्डर टू असर्टेन द ॲक्युरसी ऑफ एंट्रीज इन द अकाउंट बुक्स इज कॉल्ड व्हाउचिंग. तर इथे काय सांगितलेलं आहे पहा, खात्याच्या पुस्तकामधील व्यवहारांच्या संवर्धनासाठी हे स्पष्ट ओळखले जाते, ठीक आहे. तर नोंदीची अचूकता तपासण्यासाठी खात्यांच्या प्रकारामध्ये म्हणजेच खात्यांच्या पुस्तकामध्ये कागदोपत्री पुरावा तपासण्याच्या क्रियेला व्हाउचिंग प्रमाणन असे म्हणतात. व्हाउचिंगलाच मराठीमध्ये प्रमाणन असे म्हटले जाते, ठीक आहे. तर व्हाउचिंग इज अ टेक्निकल टर्म विच रेफर्स टू द inspection by the auditor of documentary evidence supporting and substantiating a transaction. तर प्रमाणन हा एक तांत्रिक शब्द आहे जो कागदोपत्री पुराव्याच्या लेखापरीक्षकाने केलेल्या तपासणीचा संग्रह देतो, असा या वाक्याचा अर्थ होतो. त्यानंतर सिम्पली स्टेटेड, व्हाउचिंग मीन्स अ केअरफुल एक्झामिनेशन ऑफ ऑल ओरिजिनल एव्हिडन्स, इनव्हॉइसेस, स्टेटमेंट, रिसिप्ट, कॉरेस्पॉन्डन्स, मिनिट्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स इत्यादी. तर पहा, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर व्हाउचिंग म्हणजे मूळ पुरावे जसे की पावत्या, पत्रव्यवहार, करार इत्यादीची काळजीपूर्वक तपासणी करणे, जेणेकरून हिशोबाच्या पुस्तकातील नोंदीची अचूकता तपासणी करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर पहा, विथ अ व्ह्यू to ascertain the accuracy of the entries in the books of account and also to find out as far as possible that no entries have been omitted in the books of account. Therefore, vouching is the act of testing the truth of entries appearing in the primary books of account. It is entitled for auditing. Vouching, widely recognized as the backbone of auditing, is a component of audit seeking to authenticate the transaction recorded in a firm's book of accounts. तर इथे काय सांगितलेलं आहे पहा, व्हाउचिंग ही एक प्राथमिक लेखापुस्तकामध्ये दिसणाऱ्या नोंदीची सत्यता तपासण्याची क्रिया आहे. व्हाउचिंग हे ऑडिटिंगचा कणा म्हणून ओळखले जाते, ठीक आहे. त्यानंतर खाली पहा काय दिलेलं आहे.
When an accounting transaction is vouched, it is tested and verified by presenting relevant documentary evidence. म्हणजेच ते सत्यता तपासण्याची क्रिया आहे. व्हाउचिंग हे ऑडिटिंगचा कणा म्हणून ओळखले जाते आणि ज्या पुस्तकातील नोंदीची अचूकता आहे तर ती तपासणी करू शकतात. तर ट्रान्झॅक्शन व्हाउचिंग इन्शुअर दॅट ऑल एंट्रीज इन बुक्स ऑफ अकाउंट कम विथ द रिलेव्हंट एव्हिडन्स including invoices, receipt, and other vouching does not take into account the non-business transaction, thus helping auditors to ensure that all transactions in a firm book of account are business related. Auditors confirm that the amount mentioned in the transaction are truthful, disclosing the nature of a transaction and its authorization. तर पहा, हे झालं तुमचं मीनिंग. तर व्हाउचिंगचं मीनिंग काय समजलेलं आहे तुम्हाला. तर व्हाउचिंग म्हणजेच काय, तर अशा पावत्या आणि अनुषंगिक कागदपत्र म्हणजेच कशा, तर नोंदी तपासण्याबाबत सदर पावत्या कागदपत्रे यालाच आपण काय म्हणतो, तर व्हाउचिंग असे म्हणतो. तर हे व्हाउचिंगचा मीनिंग तुम्हाला समजला असेल. तर नेक्स्ट पाहणार आहोत आपण. नेक्स्ट आहे आपलं डेफिनेशन्स. तर आता डेफिनेशन्समध्ये फर्स्ट डेफिनेशन काय सांगितलेली आहे पहा. व्हाउचिंग इज व्हेरी यूजफुल अँड प्रोव्हाइडिंग accuracy of the entries in books of account. It also indicates about that transaction which is omitted from the books of account. Vouching means testing the truth of items appearing in the books of original entry. J.R. बाटलीहोर म्हणजे J.R. बाटलीहोर यांनी काय सांगितलेलं आहे, जे की हिशोबाच्या पुस्तकातील नोंदीची अचूकता सिद्ध करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे त्या व्यवहाराबद्दल देखील सूचित करते जे खात्याच्या पुस्तकामधून वगळण्यात आले आहे. व्हाउचिंग म्हणजे मूळ नोंदीच्या पुस्तकामध्ये दिसणाऱ्या वस्तूची सत्यता तपासणे. हे J.R. बाटलीहोर यांनी सांगितलेली डेफिनेशन आहे. त्यानंतर पहा, अर्नाल्ड आयरिश यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांची सेकंड डेफिनेशन आपण पाहत आहोत. तर व्हाउचिंग इज अ टेक्निकल टर्म विच रेफर्स टू द इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सपोर्टिंग ट्रान्झॅक्शन्स. तर अर्नाल्ड आयरिश यांनी सांगितलेलं आहे की व्हाउचिंग ही एक तांत्रिक संज्ञा आहे जी व्यवहारांना समर्थन देणाऱ्या कागदोपत्री पुराव्यांच्या तपासणीचा संदर्भ देते. तर ही अर्नाल्ड आयरिश यांनी सांगितलेली डेफिनेशन आहे. तर व्हाउचिंग इज द एक्झामिनेशन ऑफ द एव्हिडन्स ऑफर्ड इन substantiation of entries in the books, including in such examination the proof so far as possible that no entries have been omitted from the books. तर टेलर अँड पेरी यांनी सांगितलेली ही डेफिनेशन आहे. तर इथे 3 डेफिनेशन दिलेले आहे, ज्या तुम्हाला सोप्या वाटतील त्या तुम्ही पाठ करून घ्यायच्या आहेत. तुम्ही याचा एकदा स्क्रीनशॉट काढला नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आपण व्हाउचर्स याचा मीनिंग पाहणार आहोत. तर पहा, स्क्रीनवरती तुम्हाला इथे व्हाउचर हे दिसत आहे. तर व्हाउचर आपण काय असतात, कोणकोणते असतात, तर खाली तुम्हाला याचा टेबलसुद्धा दिलेला आहे, तिथे तुम्ही पाहू शकतात. तर पहा, any documentary evidence on the basis of which an accounting entry is passed is called as a voucher. A written original evidence is said to be the primary voucher, while in the case of original voucher is not available then the copies thereof our producer in support so as to remove the suspicion of the auditor. Such voucher is usually known as collateral voucher. Are the some of the examples of voucher. तर खाली तुम्हाला व्हाउचरचे जे एक्झाम्पल दिलेले आहे ते एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. तर आपण बघितलेलंच आहे. तर व्हाउचर म्हणजेच काय, तर जी लेखापुस्तकातील आर्थिक व्यवहारांच्या सत्यतेचा पुरावा म्हणजेच प्रमाणन होय. जसे की या पुराव्यात कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो,
तर तुम्हाला मी इथे एक्झाम्पल थ्रू इथे दिलेला आहे. विविध बीजक, पावत्या, आदेशपत्र, नावे, चिठ्ठ्या, विविध करार, त्याचबरोबर संचालकांचे ठराव आणि पत्रव्यवहार, भागधारकांच्या सभेतील ठराव, बँक पेन स्लिप आदींचा समावेश क्रमांकाच्या सहाय्याने अंकेक्षक लेखापुस्तकातील नोंदीच्या परिशुद्धतेची आणि वास्तवतेची खात्री करून घेत असतो. ठीक आहे, तर प्रमाणक आपण एकदम व्यवस्थित पाहिलेला आहे. त्यानंतर पहा, इथे तुम्हाला प्रमाणकाचे काही उदाहरण मी दिलेले आहेत. तर पहिला आहे रिसिप्ट. त्यानंतर रिसिप्ट म्हणजेच काय तर पावत्या. त्यानंतर दुसरं आहे इनवॉइस. आता तुम्ही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहात, तुम्हाला इंग्लिशमध्ये नोट्स पाहिजे होत्या, तर हे तुम्हाला अतिशय सोप्या नोट्स दिलेले आहेत, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. तर आपण एक्झाम्पल ऑफ व्हाउचर्स हे पाहत आहोत, तर हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. ऑर्डर बुक, त्याचबरोबर बँक पेइन स्लिप. मी तुम्हाला आत्ताच डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, कोणत्याही व्यवहाराच्या सत्यतेबाबत समर्थन करणारा प्रलेखीय पुरावा म्हणजेच काय तर प्रमाणक. ठीक आहे, तर यामध्ये बँक पेन स्लिप ही सुद्धा येणार आहे. त्यानंतर बँक ॲडवाइस, डिव्हिडंड वॉरंट्स, काउंटर फोईल, इन्शुरन्स पॉलिसी, मेमोरँडम ऑफ असोसिएशन, त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर्स, त्यानंतर परचेस, बोट नोट, कन्साइनमेंट रजिस्टर, त्याचबरोबर फिक्स डिपॉझिट रिसिप्ट, प्रॉस्पेक्टस अँड ॲग्रीमेंट, जे काही करार असतील ते सुद्धा यामध्ये येणार आहेत. डिलिव्हरी चलन, मिनिट्स बुक, सोल्ड नोट, वेजेस बुक, सेल्स टॅक्स चलन, सॅलरी रजिस्टर, टॅक्स चलन, रिसोल्यूशन, गेट कीपर्स बुक, बँक पासबुक, बँक स्टेटमेंट, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, इंटरेस्ट वॉरंट, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, त्यानंतर अटेंडन्स रजिस्टर, ॲडव्हर्टाइजमेंट कटिंग, व्हाउचर ऑफ एक्सपेन्सेस, रेंट रजिस्टर. तर हे इत्यादी तुम्ही किती झाले एकूण 2 3 तर एकूण आपण 33 एक्झाम्पल आपण इथे घेतलेले आहेत. हे एक्झाम्पल तुम्ही प्रमाणकामध्ये देऊ शकतात. आपण पाहिलेलं आहे की प्रमाणक हे काय असतं, तर याचा उद्देश काय असतो. तर काय असतो प्रमाणकाचा उद्देश, तर पहा, जी काही व्यवसायातील संबंधित असलेले सर्व व्यवहार नोंदी लेखापुस्तकात घेतल्या गेल्या किंवा नाही याची पाहणी करणे. त्याचबरोबर व्यवसायाचे घटनापत्रक असेल, नियमावली असेल, तर याच्या बाहेर जाऊन एखादा व्यवहार लेखापुस्तकात समाविष्ट केला आहे की नाही याची तपासणी करणे. त्याचबरोबर जे नोंदी झालेल्या व्यवहार आहेत, तर त्या व्यवहारातून व्यवसायाला किंवा मालकाला खरोखर मोबदला मिळाला अथवा नाही हे तपासणे. लेखापुस्तकाची अंकगणितीय शुद्धता तपासणे. तर हे आहेत प्रमाणकाचे उद्देश. तर आपण आज मीनिंग, डेफिनेशन आणि व्हाउचर्स म्हणजेच व्हाउचर याचे आपण एक्झाम्पल आज व्यवस्थित घेतलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग हे घेणार आहोत. तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला या नोट्स भेटून जातील. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.